नमस्कार मित्रांनो, द प्राईम डिटेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याकडे आलेली आहे मारुती सुझुकी स्विफ्ट, जीचं टेफ्लॉन कोटिंगची सर्व्हिससाठी आपल्याकडे ती आलेली आहे। तिच्यावर बरेच सारे मायनर स्क्रॅचेस आहे, तर ते आपल्याला तिच्या ओरिजिनल स्टेटपर्यंत आपल्याला कसं घेऊन जाता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। सर्वात पहिली जी महत्त्वाची स्टेप आहे ती आहे तिची वॉशिंग। त्याची डीप वॉशिंग होते, त्याच्यानंतर म्हणजे फोम वॉशिंग होते। यामध्ये आपली गाडीची फुल बॉडी वॉश होईल आणि सोबतच अंडर बॉडी वॉश पण त्याच्यामध्येच होईल आणि ते पण खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपण प्राइमर चढवलेली आहे। आणि त्यानंतर त्याच्यावरचे आपण जेही काही हार्ड वॉटर मार्क्स असतील ते काढले जातील आणि त्यानंतर तिला रबिंग केलं जाईल। रबिंग कंपाऊंड असतं, त्याच्या थ्रू त्याचे रबिंग करून त्याच्यावरचे जेवढे पण मायनर स्क्रॅचेस आहे ते काढले जातील आणि त्यानंतर त्याची वॉशिंग करून परत एकदा त्याला पॉलिश केलं जाईल। आता आपण बघू रबिंगची प्रोसेस कशी चालते ते। आपल्या या गाडीची शेवटची फायनल स्टेप बाकी आहे, जी म्हणजे लास्टला आपली पॉलिश। त्याच्या आधी आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊ की या गाडीसाठी आपण काय काय केलंय। सगळ्यात पहिले हे जे बारीक बारीक जागा आहे जिथे हार्ड वॉटर मार्क्स तयार होतात ते सगळ्यात पहिले आपण काढून गाडीला पूर्ण सँडिंग पेपरने डल करून त्यानंतर रबिंग केली होती। रबिंग केल्यानंतर तुम्ही वॉशची व्हिडिओ बघितली असेल, वॉश पण बघितला। वॉश नंतर मग आता पूर्ण नीट पुसून आणि आपण पॉलिश करणार। असं काम झालेलं आहे, गाडीवर एकदम प्रीमियम आणि क्वालिटी काम झालेलं आहे, सुपर ग्लॉस आलेला आहे। आणि तुम्हालाही तुमच्या गाडीसाठी सुपर ग्लॉस पाहिजे असेल तर तुम्ही नक्की द प्राईम डिटेलर्सला संपर्क साधावा। चला तर आपण आता शेवटी त्याचे रिझल्ट बघू।